नमस्कार सगळ्यांना, कसे सगळे मस्त मजेत आहे का? तर आम्ही आज चाललोय फिरायला. नाही मग कुठं? याला सोडायचं. तर ही पोरग आहे बघा माझं, ह्याला चाललोय आम्ही अकॅडमीला सोडायला दहिवडीला. तर म्हणलं जात जात गोंदवले महाराजांचं दर्शन करून जाऊया. ह्या निमित्ताने दर्शन पण होते आणि सोडणं पण होते आणि सगळंच होते. आणि पुढच्या वर्षी बघा हिला पण टाकायचंय, ह्याला ह्या वर्षी पुढच्या वर्षी हिला. नाही नाही काय नाही तसलं काही सांगायचं नाही. तर बघा आमचे मिस्टर बघा का हो, तुम्ही का शांत शांत? राम राम. तुमच्या लेकराला सोडायला चाललोय. गाडी चालवतो. तुमच्या लेकराला सोडायला चाललंय, तुमचं काय मत आहे? चांगलं आहे की त्यानं पोलीस व्हावं ही माझी इच्छा आहे पूर्णपणे. आहे ना? हा मग ओके, तर चला. पोलीस झाला तर आमची कॉलर ताट राहणार आहे एकदम. आता सध्या तर ताटच आहे, अजून त्यापेक्षा डबल होणार. परत तर काही विषयच नाही. मग तर काय पुढचा विषय सांगता पण येत नाही. तर चला जाऊया आपण. आलोय बघा इथं कुठं मंदिराच्या जवळ आलेलं आहे. खिडक्या वर करूया आपण उतरूया आता खाली. चप्पल इथंच ठेवायची काय? इथं चप्पल. चला हे आमचा ओम आहे. ओम म्हणजे पृथ्वीराज नाव आहे ह्याचं, पण आम्ही त्याला लाडाने ओम म्हणतो. चला, हे ब्रह्म चैतन्य महाराज समाधी मंदिर बघा इथं. चला जाऊया आतमध्ये. आता गाडी लॉक केली का? तुला जायचंय पुढच्या वर्षी. ओमा सांगा, कळलं का? नाही का? चलो. मंदिरात किती शांतता आहे ना, लई शांतता आहे. गोंदवले महाराजांचं मंदिर आहे. पहिल्यांदाच आली वाटतं मी ह्या मंदिरात. तर आता इथं काही मोबाईल काय अलाउड आहे का नाही तर काय माहीत नाही. चला. काय झालं ओमा? लई दर्शन घ्यायला लागलाय मोठ्याच्या मोठं. काय मागतंय काय माहिती? तिथं अलाउड नाही ग कॅमेरा, नाहीतर तुमचं पण दर्शन झालं असतं. ओम काय अडकला काय इथंच? हे काय होता तू हे र? हा, असलं कसलं दर्शन घेत होता? चला इकडे या. हा पूर्ण असं पूर्ण परिसर आहे बघा. पूर्ण असं मठ आहे, राहायची वगैरे सगळी सोय आहे इथं. एकदम शांतता आहे ह्या मंदिरात. चला जाऊया आता. दर्शन घेतलं. ते मंदिर आहे बघा मेन. फोनवर बोललेलं सुद्धा चालत नाही. चलो. हे बघा इथून मेन एंट्री. आता इथून दर्शन घ्या तुम्ही. दिसतंय का? हां, CCTV कॅमेरामध्ये. आतमध्ये मोबाईल अलाउड नाही त्याच्यामुळं मी काही एवढा व्हिडिओ काढलेला नाही. चला आली बघा. ही अभ्यासिका आली आहे. अभ्यास करायला यायचं इथं. आता इथून सरळ अकॅडमीला जायचं आहे. आपण आलोय आता दहिवडीमध्ये. चलो आलं बघा आता. आलं बघा. आता काय आपण गाडी आत घालायची. पुढं लावत येतं. हे आलो बघा आता आम्ही आता इथे अकॅडमी पाशी. काय रे आता पोचलो इथं. मग लेक्चर चालू आहे का? होय. चिव चांगलं आहे की अगं तुला पण. कुठनं जाते? जा बरं जा निघ. नेहा म्हणा, नेहा. प्रसन्न आहे ना? मस्त आहे. चला मग. हे गार्डन वगैरे आहे, हे घर आहे. मी पण थांबते आता इथं. थांब ट्रेनिंगला. होय थांब. बॅग घेतले. हा मुलगा आहे, तो रूम दाखवायला आलाय. ओमा कसं वाटतंय? छान वाटतंय ना? म्हणल्यावर अभ्यास करायचा आता ट्रेनिंगला आहे म्हणल्यावर. होय चलो.
अरे बापरे, अरे बापरे. ही याची पेटी, ह्याच्यात सगळं खायला ठेवायचं. तुमच्या सरकार वाढला म्हणजे मग नाही गाडची हां, सगळं 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 त्यात ठेवायचं. मला माझ्या हॉस्टेल काय आश्रमशाळेची आठवण आले खरं म्हणायला गेलं तर. चलो, हे बेड आहेत बघा इकडे सगळं. इथं त्याची व्यवस्था केली आता पोराची माझ्या. तुमचं काय मत आहे? छान आहे, काय नाही. छान आहे ना? ठीक आहे तुझे इकडे. तर नमस्कार सगळ्यांना. तुम्ही येताना आता बघितलंच असेल सगळ्या गोष्टी. कसं आहे काय आहे, चैतन्य अकॅडमी दहिवडी ह्या अकॅडमीत आम्ही भेट दिलेली आहे. आणि भेट का दिलेली ही पण तुम्हाला सांगते. माझा मुलगा पृथ्वीराज गवळी हा अकॅडमीला आम्ही सोडायला आलो होते इथे. तर हे त्याला सर ऍडमिशन आहेत. घेतलं इथं. तर सर तुम्ही या ठिकाणी ऍडमिशन घेतल्याबद्दल प्रथमेश ना पृथ्वीराज पृथ्वीराज याचं हार्दिक अभिनंदन आणि तुमचंही सगळं स्वागत करतो की तुम्ही या ठिकाणी पृथ्वीराजला चैतन्य अकॅडमी निवडली. आणि तुमचा अगोदर एक भाचा मेवणा 2010ला 9-10 साली या ठिकाणी गणेश शिंदे हा या ठिकाणी होता. तो या अकॅडमीत शिकून एक यशस्वी, समजा त्याला नोकरी नाही लागल्या तर एक यशस्वी व्यक्ती म्हणून आज त्याला नावारूपाला आलेला आहे. आणि तो गणेश शिंदे एक मोठा रील स्टार म्हणून या ठिकाणी प्रसिद्ध आहे. तो आजही चैतन्य अकॅडमी बद्दल किंवा तिथल्या शिस्तीबद्दल, डिसिप्लिन बद्दल तुम्ही ऐकून आहात. तुम्हीच त्याला घेऊन आला होता आणि त्यामुळेच आता तुमच्या मुलाला पण या ठिकाणी घेऊन आलेला आहात. त्याबद्दल मी परत एकदा तुमचं चैतन्य अकॅडमी बद्दल जे भावना आणि तुमचा जे आदर आहे त्याबद्दल मी तुमचं चैतन्य अकॅडमीच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. धन्यवाद सर, धन्यवाद. मी आता तुम्हाला या ठिकाणी सर्व चैतन्य अकॅडमीचं जे हे आहे ग्राउंड, कॅन्टीन, ते स्टोर रूम, इतर ग्राउंडचे सगळे साहित्य, क्लास, अभ्यासिका याची तुम्हाला माहिती देतो. चला बघूया आपण. या ठिकाणी मुलांच्या कॅन्टीनची सुविधा या ठिकाणी आहे. या मुलांना इथं सर्व प्रकारचं जेवण वगैरे, नाश्ता या ठिकाणी मिळतो. अशा प्रकारे बसायची व्यवस्था आहे. टेबल, खुर्ची आणि ह्याच्यामध्ये दिलेली आहे. या ठिकाणी ही कॅन्टीन आहे. या कॅन्टीन मध्ये या मुलांना बुफे पद्धत असते. बुफे पद्धत इथं आम्ही जेवणाचे, नाश्त्याचे काउंटर ठेवतो आणि मुलांनी हाताने घेऊन पोट भरून जेवण करायचं आहे. हाताने घ्यायचं आहे आणि या मुलांनी पोट भरून जेवण या ठिकाणी करायचं. म्हणजे घराच्या सारखं. घरासारखं या ठिकाणी जेवण करायचं आहे. ओके, आणि या ठिकाणी हा जो दिवसभराचा तुम्ही ऐकलं जाऊ. या ठिकाणी दिवसभराचा जे शेड्यूल आहे या प्रकारचा असा सकाळी 9ला नाश्ता दिला जातो. सोमवार ते रविवारपर्यंत शिरा, पोहे, उपमा, शेवया, चणे, पोहे, शिरा असे आम्ही नाश्ता देतो. आणि जेवणाचे या प्रकारचं जेवण देतो. आठवड्यातून 2 वेळा आम्ही त्या मुलांना नॉनव्हेज देतो. आणि जे शाकाहारी असतील त्यांना गोड जेवण या ठिकाणी आम्ही श्रीखंड वगैरे असं देतो, मटण देतो, बुधवारचं देतो आणि रविवारचं असं देतो. या पद्धतीने इथं या मुलांना अशा प्रकारचे हे आमचे कुक आहेत. त्यांचं नाव सूर्यकांत काशे म्हणून आहेत. अशा ताज्या भाज्या वगैरे आणून या ठिकाणी मुलांचा स्वयंपाक वगैरे या ठिकाणी बनवला जातो. या ठिकाणी चपातीचं मशीन आहे. असे इकडून जाऊ आपण थोडंसं आतमध्ये जाऊ. आतमध्ये हा हे चपातीचं मशीन आहे. या ठिकाणी पौष्टिक अशी या मुलांना चपाती जे फुलके म्हणतो त्या प्रकारे या ठिकाणी बनवलेले जातात. तिथे या मुलांचे वाढदिवस वगैरे असतील तर अशा प्रकारचे या ठिकाणी वाढदिवस या ठिकाणी आम्ही साजरे करतो. या मुलांना शुभेच्छा देतो. हे ग्राउंडचे जे आम्ही ग्राउंड घेतो त्या ग्राउंडचे इथं मुलांना मोटिवेशनसाठी हे लावलेलं आहे. या ठिकाणी जे मान्यवर लोक आहेत त्यांनी भेटी दिलेले आहेत. अकॅडमीचे जे काय फोटो या ठिकाणी लावलेले आहेत भरपूर. मी स्वतः ज्यावेळेस आलतो इथं अकॅडमीला 2010-11 साली, त्याच्यापेक्षा एकदम अतिसुंदर अशी अकॅडमी केलेली आहे पूर्ण सरांनी तयार. जबरदस्त, मला आवडली. पाण्याची सुविधा म्हणजे जे हात धुण्यासाठी किंवा जेवण केलेलं ताटं वगैरे आहेत या ठिकाणी ही केली जातात. इथं आरओचं पाणी आहे, कूलरचं पाणी या मुलांना पिण्यासाठी या ठिकाणी बनवलं जाते. हे जे आहे हे दाखवा. हे पौष्टिक प्रकारचं असं चुलीवरचं जेवण या मुलांना रोज आम्ही असं पुढे तिथे इथे दाखवतो. हे अशा प्रकारचं जेवण या ठिकाणी मुलांना बनवलेलं जातं. आज वरण भात आहे. वरण भात, चपातीचा जेवण आणि हे भात आहे. छान छान, आवडलं. घेऊ काय जेवायला मला? बसायचं जेवायला. या इकडून हे बघा, भाज्या वगैरे एकदम सुंदर अशा कटिंग वगैरे चालू आहे. स्वतः ते कुक आहे तेच करते सगळं. ते खातात आणि ते मुलांना पण देत असतात. ते स्वतः जेवत असतात. त्यांची नवरा बायको या ठिकाणी हे सगळं व्यवस्थापन केलं जातं. या प्रकारे इथं पिठाची चक्की आहे. इथं पिठाची चक्की तयार होते. ही पिठाची चक्की या ठिकाणी मळलं जातं म्हणजे कणिक बनली जाते. ठीक आहे, ही बनलेली कणिक ह्यात भरून इथं एक साईजचे गोळे होतात चपातीचे आणि ते चपातीच्या या मशीनमध्ये हे चपाती बनली जाते. हे इलेक्ट्रिक आणि गॅस असे इलेक्ट्रिक आणि गॅस या
असू दे असू दे काय जे असेल ते असेल. इलेक्ट्रिक आणि गॅस याच्यावर ही चपातीचे मशीन असे बनले जाते आणि गोळा टाकला का चपाती अशी फिरून येते, चारी बाजूला भाजली जाते आणि गरम अशी सुंदर अशी फुलके फुगून अशी चपाती यातून बाहेर येते. तेलाची काही गरज नाही. तेल आहे, तेल त्यात लागतं. कणिक मध्ये तेल तयार करताना तेल थोडं लागतं. तेल लागतं. छान एकदम अशी छान हा मस्त बोल. अशी व्यवस्था आहे जेवणाची वगैरे. तर सर सांगतायत जरा ध्यान देऊन ऐका सगळेजण. तिथं आम्ही छोटस किराणा आणि स्टेशनरी मॉल बनवलेला आहे. या ठिकाणी मुलांना जे लागणारे थंड दूध असेल, ड्रायफ्रुट्स असतील, कडधान्य असतील किंवा त्यांना वही पेन चॉकलेट गोळ्या बिस्किट स्टेशनरी ही वस्तू या स्टेशनरीच्या दुकानात या मुलांना इथंच मिळतात, जेणेकरून या मुलांना गेटच्या बाहेर जाण्याची परवानगी या ठिकाणी दिली जात नाही. की त्या वस्तू त्यांना खाऊ लागणारा त्यांना लागणारे स्टेशनरी साहित्य साबण कोलगेट हे सगळे साहित्य दैनंदिन वापराच्या गोष्टी या ठिकाणी मिळतात. ओके चला आपण जाऊया आता सरांनी खालच्या एकदम साईडला. बिलकुल एकदम जबरदस्त अशी सुविधा केलेली आहे. हो मस्त. तर खाली आणि निसर्गरम्य परिसरात या ठिकाणी ही अकॅडमी आहे. सुंदर अशी 2000 झाडं या ठिकाणी लावलेली आहेत. ही झाडं दाखवू शकता, अशा प्रकारची झाडं. चला आता ग्राउंड वगैरे बघूया आपण. या ठिकाणी तुम्हाला मी आता ग्राउंडचे व्यवस्थापन दाखवतो. या अशा प्रकारचा पूर्ण 400 मीटरचा कॉर्नर असलेला हा पूर्ण 400 मीटरचा रनिंगचा ट्रॅक असलेला ग्राउंड आहे. या ग्राउंडच्या कडेला अशी फुलाची वगैरे अशी झाडं या ठिकाणी लावलेली आहे. जी मुलं कॉलेजला वगैरे जातात स्कूलला जातात त्यांच्यासाठी स्कूल बस याची पण आम्ही या ठिकाणी सोय केलेली आहे. हे संपूर्ण जे ग्राउंड आहे इकडे बघा, खाली जा. हे खाली बसून बस दाखव, खाली बस बस खाली. हे जे ग्राउंड आहे हे पूर्ण ग्राउंड 400 मीटरचं लाल मातीचा ट्रॅक असणारं ग्राउंड आहे. हे दोन्ही प्रकारचे बस खाली या. हे याचे सुंदर अशी वृक्ष संवर्धन केलेलं आहे आणि या झाडांच्या मधून हा ट्रॅक आहे. या ट्रॅकमध्ये कुठल्याही प्रकारे तुम्हाला खडे किंवा असा कचरा किंवा इतर गोष्टी काही दिसणार नाही. एखादा मुलगा विदाऊट शूजचा जरी पळाला तरी त्याला त्रास होणार नाही. अशा प्रकारचे सुंदर असं 400 मीटरचा हे ग्राउंड बनवलेलं आहे. हे ग्राउंड आहे, हे ग्राउंडवर हे मुलींचा गोळा फेकचं ग्राउंड आहे. हा साधारण 8 पाऊंडचा म्हणजे 4 किलोचा हा गोळा आहे. आणि हा गोळा या मुलींना या जसं प्रॉपर ग्राउंड असते म्हणजे कॉन्क्रीटचं त्याला स्टॉपर बोर्ड वगैरे असा असतो, तर अशाच प्रकारचे या मुलींच्यासाठी हे गोळाफेकचं ग्राउंड आहे. या ठिकाणी असं म्हणजे प्रॉपर मुलींना असं नाही की काहीतरी आहे जण उगाच बनवलेलं आहे अशा प्रकारचं नाही, प्रॉपर असं ग्राउंड बनवलेलं आहे. इकडे बघा तू घे तिथे समुद्राची रीती असणारा ही लांबुडीसाठी ग्राउंड बनवलेलं आहे मुलींसाठी लांबुडीचा. आता हा इव्हेंट बंद झाला आहे पोलीस भरतीला, पण आम्ही बनवून ठेवलेला आहे की साधारण PSI वगैरे यासाठी लांबुडी आहे. तर त्याच्यासाठी ही स्पर्धा परीक्षेला आणि मुलींना प्रॅक्टिस करण्यासाठी ही मुलींचं इथं लांबुडी आहे, मुलांसाठी तिकडे लांबुडीचं ग्राउंड आहे. आणि त्यानंतर आम्ही इथंच आता 100 मीटरचा ट्रॅक आहे 8 लेंथ असलेला. इथं या इथून पुढं 8 लेंथ आहेत, लाल मातीच्या ट्रॅकमध्ये 8 लेंथ आहेत आणि यासाठी 100 मीटरचा हा रनिंगचा ट्रॅक बनवलेला आहे 8 लेंथमध्ये. असे 400 मीटरचा पूर्ण ट्रॅक या ठिकाणी आहे. जेव्हा या ठिकाणी मी तुम्हाला आता दाखवतो की मुलांना अशा प्रकारचे आम्ही बसण्यासाठी सकाळ संध्याकाळी गप्पा मारण्याला किंवा इतर वेळेस ग्राउंड झाल्यानंतर असं बसण्यासाठी असे बेंच बनवलेले आहेत. तिथे या ठिकाणी डबल बार आहे, या ठिकाणी डबल बार आहे. इकडे दिसतंय तिथे समोर तुम्हाला ही पुलअप्स आहेत मुलांना तिकडे फिरव पुलअप्स आहेत. या ठिकाणी मुलांना जसं पोलीस भरती आर्मी भरतीला जसं लाकडी फळीचा जसा हे असतो अशा ठिकाणी पुलअप्सचं ग्राउंड आहे. ज्यांची उंची कमी आहे त्यांच्यासाठी खाली टायर ठेवलेले आहेत करण्यासाठी. या ठिकाणी मुलांना अशा प्रकारचं पुलअप्स हे केलं जातं, त्याला बोर्ड वगैरे बनवलेला आहे पुलअप्ससाठी. एक डबल बार आहे हा मुलांना प्रॅक्टिस करण्यासाठी. पलीकडल्यावर तसं डबल बार आहे. हे बेंच बसवण्यासाठी केलेले आहेत सावलीत मुलांना. असे सर्व असे या ग्राउंडवरती पूर्ण बेंच आहेत की मुलींना किंवा मुलांना खेळायला बॅडमिंटनचे असे ग्राउंड केलेले आहेत. बॅडमिंटन वगैरे या ठिकाणी खेळले जातात. बेंच आहेत, असे नारळाचे सुंदर झाडं आहेत. इथे हँडबॉल छोटेसे हँडबॉल वगैरे खेळण्यासाठी हे हँडबॉलचे ग्राउंड आहेत. तर अशा प्रकारे सरांनी तुम्हाला जे काही सगळं दाखवलंय ते परिपूर्ण असं ग्राउंड आहे इथे रिअल आहे आणि खूप छान अशी अकॅडमी आहे बघा. व्हॉलीबॉलचं आणि हे तर सोडा, मेन म्हणजे सर एकदम फ्रीली आहेत की विषयच नाही. खूप छान आहे आणि लेकरांना हे सगळे जे विद्यार्थी आहे ना त्यांना पूर्ण व्यवस्थित घरच्यासारखं एकदम स्ट्रिक्ट मध्ये व्यवस्था चालू आहे. तुम्ही किचन वगैरे सगळं तुम्ही बघितलंच असेल काय, तर काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला जर तुमच्या मुलांना दहिवडी अकॅडमी चैतन्य अकॅडमीला
सोडायचं असेल तर तुम्ही नक्की सोडू शकता त्याच्यात. आणि बिनधास्त राहू शकता, बिनधास्त. असं काही नाही बाबा तिथं गेल्यानंतर माझा मुलगा कसा राहील, काय काळजी करायची आणि नाही. मी असं नाही की ह्याची जाहिरात करते, जाहिरात वगैरे काही करत नाही. जे रिअल आहे ते ते तुम्हाला आमच्या मुलाला आम्ही दाखवलेलं सोडायला आलो, 3 रिअल दाखवले आम्ही. आहे. हा तर तुम्ही करू शकता सगळ्या गोष्टी. हे जिमचं साहित्य आहे. या मुलांना या ठिकाणी ओपन जिम अशा प्रकारची ठेवलेली आहे की जेणेकरून या मुलांना जिमची पण सुविधा या ठिकाणी व्हावी. हे सगळ्या सुविधा आम्ही जिमसाठी केलेल्या आहेत. अशी सर्व ओपन जिमचं जे ग्रीन जिम बोलतो ऑब्स्टिकल ज्या मुलांना लागणारे आहेत ते सगळे ऑब्स्टिकल या ठिकाणी अवेलेबल बनवलेले आहेत. अशा प्रकारचे हे ऑब्स्टिकल आहेत मुलांना हाईट वाढण्यासाठी, उंची वाढण्यासाठी, लोंब पळून एक्सरसाइज करण्यासाठी अशा प्रकारचे हे केलेलं आहे. झाडाचा कट्टा बसवलेला आहे मुलांना बसण्यासाठी वगैरे. आणि हे मुलांच्यासाठी लांब उडी आहे आणि वर हाताचं प्रॅक्टिस वगैरे करण्यासाठी, एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटी करण्यासाठी ही ग्राउंड आहे. ही मुलांच्यासाठी लांब उडीचं ग्राउंड आहे. आणि ही समुद्राची रीती आहे. म्हणजे असं नाही की मुलांना माती असेल किंवा वाळू असतील त्या ठिकाणी मुलांना मणक्याचे कमरेचे त्रास होतात, पण ही समुद्राची रीती आहे या ठिकाणी बनवली जाते. मुलांना काही होत नाही. आणि असा रस्ता आहे वर जाण्यासाठी. मला येईल का चढायला? किती चढते बघू मी पण आता. नाही झाल्यावर नाही तुम्हाला. त्याच्यावर नाही. वेट जास्त आहे ना. आता आम्ही याही पलीकडे इकडेही ग्राउंड बनवत आहे की मुलांना ग्राउंड कमी पडतंय म्हणून तिकडल्या साईडला. दाखवलं की या साईडला आम्ही या मुलांना ग्राउंड आता बनवलेलं आहे. सुंदर असं रोलिंग वगैरे केलेलं छान आहे केलं एकदम. ज्याने क्रिकेट खेळता यावं, फुटबॉल खेळता यावं, गोळा फेकसाठी हे जे ग्राउंड आहे ते इथं या ठिकाणी बनवलेलं आहे. आपलं अकॅडमी देतो. तर आता राहण्याची सोय आणि यांचं जे क्लास आहे ते मेन आहे ते आपण बघूया आता कसं आहे, काय आहे व्यवस्था ते सगळं. क्लासरूम, अभ्यासिका, राहण्याची सुविधा हे आपण आता तुम्हाला मी इथं अकॅडमीचा मूळ कॅम्पस आहे तो तुम्हाला मी आता या ठिकाणी दाखवतो. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे पदपर्शने पावन झालेले या भूमीत तुम्ही आलात त्याबद्दल आम्ही तुमचं स्वागत करतोय महाराजांच्या या वतीने. आम्ही पोलीस खात्यातील एक आदर्श व्यक्ती म्हणून ज्यांनी नाव कमवलं आमचे म्हणजे माझ्यासाठी गुरुवर्यच असणारे सर्व असे शहीद जे 26/11च्या हल्ल्यामध्ये, दहशतवादी हल्ल्यात जे शहीद झाले असे कामटे साहेबांच्या वतीने पण आम्ही या ठिकाणी सहर्ष स्वागत करून तुम्हाला या ठिकाणी आम्हाला पण आदर आहे साहेबांचा. तुमच्या सोलापूर जिल्ह्यात होते या ठिकाणी आलेले पालक वगैरे या ठिकाणी त्यांना या ठिकाणी बसायची व्यवस्था केलेली आहे. थांबा. मुलांचे भरती झालेल्यांचे यशस्वी विद्यार्थ्यांचे या ठिकाणी नावं आहेत. असे हजारो मुलं या ठिकाणी भरती झालेले आहेत. ही या ठिकाणी इंडोर गेम आहे जिम. ती जिमसाठी या ठिकाणी मुलांना या साईडला लावलेलं आहे. हे जे आहे ही अभ्यासिका आहे. मुलांना सेल्फ स्टडी करण्यासाठी या ठिकाणी या अभ्यासिका बनवलेल्या आहेत. त्यांची बसण्याची व्यवस्था एकदम अशी चांगली केलेली आहे. मध्ये पार्टिशन असा आम्ही ग्लासमध्ये डिस्टर्ब नको कोणाला केलेला आहे. अशा प्रकारचे या ठिकाणी सेल्फ स्टडीसाठी ही अभ्यासिका आहे. आता ही मुलं क्लास चालू आहे त्यामुळे इथं नाही, म्हणजे जे क्लास झाला काही मुलं इथे येऊन अभ्यास करतात. ज्यांना जास्त अभ्यास करायचा आहे ते इथं स्वतंत्र शांत वातावरणात त्या ठिकाणी अभ्यास करतात. आता मी तुम्हाला संगणकाची रूम दाखवतो की जेणेकरून या मुलांना मी तुम्हाला संगणकाची रूम दाखवतो. या ठिकाणी जे स्पर्धा परीक्षेचं नवीन आता जमाना आहे, एआयची वातावरण आहे की भवितव्यात या मुलांना ऑनलाईन परीक्षा वगैरे होऊ शकतात किंवा आम्ही संगणकाचं ज्ञान एआय मार्फत स्पर्धा परीक्षा वगैरे कशा असतात हे आम्ही या ठिकाणी इथं देतो. अशा प्रकारचे आम्ही इथं या मुलांना संगणकाचे रूम बनवलेले आहे की त्यांनी पद्धतीने या मुलांचे MSIT सारखे कोर्स असतात, कौशल्य विकास योजनेमार्फतचे कोर्स आहेत ते आम्ही या ठिकाणी इथं मुलांना शिकवले जातात. ही यशस्वी आता हे मागील महिन्यात ही मुलं भरती झालेली आहेत. यशस्वी रोहित शिरा म्हणून आहे, धनश्री अमगर म्हणून ही विद्यार्थिनी आहे. ही आता 15 दिवसापूर्वीच यशस्वी झाली म्हणून ती बोलून लावलेलं आहे. आणि ही जे सूचना आहे त्या मुलांना जे काही सूचना आहेत त्याची माहिती आहे, ऑनलाईन फॉर्म भरायचे आहे त्याची माहिती आम्ही या नोटीस बोर्डच्या माध्यमातून या ठिकाणी दिली जाते. इकडे पण जिम आहे. ही सर्व यशस्वी झालेले विद्यार्थी आहेत. हे सगळे यशस्वी झालेले विद्यार्थ्यांचे फोटो आहेत. इकडे पण आहेत पाठीमागं. म्हणजे खूप हजारो प्रकारचे या ठिकाणी भरते. हा तुमच्या तिथलाच आहे, तुम्ही सांगा की. हा जो विद्यार्थी आहे ना सरांकडला तो आमच्या वस्तीतलाच आहे. आमच्या घराच्या जातात गणेश महाकर अकलूज. आणि 2 विद्यार्थ्यांचा अजून बाहेर फोटो लावलेले आहेत. सोमनाथ सुरवसे आणि गणेश शिंदे आणि दुसरा विलास शिंदे. हे 2-3 विद्यार्थी आमच्यातलेच आहेत.
एकच स्थानी आहे का या पाच? ठिकाणी हा क्लास आहे 200-250 एकच मुलांचा स्थानी क्लास पाच आहे का? चालू आहे. नाही. किती आहे? 250 मुलं या ठिकाणी व शून्य आहे का? बसतात. जर संख्या दिली असती तुम्हाला अशा प्रकारे हे, तर या संख्येला 4 ने 5 ने भाग दिला असता का? केला असता. कारण एकच स्थानी काय आहे? शून्य आहे. 5 ची कसोटी काय सांगते आपल्याला? मार्करचं आहे तो पहिलं ते घेऊ की आपण. ते सुरुवातीचे आहेत ना ते ज्यावेळेस सुरुवातीला ते ज्यावेळेस सीटाला अकॅडमी चालू झाली त्या सुरुवाती त्यांच्या दोघांचे हे जे आहेत हे सगळे यशस्वी विद्यार्थ्यांचे हे आहेत असे खूप 2007 सालापासून अशी मुलं भरती झालेली आहेत म्हणजे मला फुटबॉल लावायला सुद्धा जागा नाही म्हणून एवढे आम्ही फक्त असे बारीक ह्याच्यात या मुलांचे असे समजा सचिन खराते असे आहे सूर्यकांत सूर्यवंशी असे जे सूर्यकांत नरळे पर्यंत मुंबई शहर असे आम्ही छोट्या ह्याच्यात नाव दिलेले आहेत. सरांनी मला एक म्हणायचं फक्त सरांनी कोणाला म्हणजे सगळ्यांना भरती केलं सगळ्याला केलं पण कोणाला विसरलं नाही सगळ्यांचे फोटो आणि नाव सगळे आहेत सरांपाशी म्हणजे एवढी दक्षता आहे एवढी. इथं आम्ही दिलेलं आहे की दैनंदिन ग्राउंडचं शेड्यूल आहे आणि इथं दुसरी गोष्ट मॅडम आम्ही काय केलेलं आहे की इथं बॅनरच लावला आहे की आम्ही बाबा 2007 ची आपली अकॅडमी आहे हे करिअर अकॅडमी आहे तुम्ही या ठिकाणी कॅम्प पूर्ण करणार असाल तरच प्रवेश घ्या तुम्ही या ठिकाणी आला त्याबद्दल आम्ही तुमचं प्रथमतः स्वागत आणि हार्दिक अभिनंदन करतो परंतु काही प्रशिक्षणार्थी प्रवेश घेतल्यानंतर आळशीपणा कामचुकार आवड निर्माण न झाल्याने प्रतिकूल मत बनल्याने काही कारण सांगतात आजारी आहे नोकरी लागली परीक्षा आहे कॉल आहे मग कॅम्प सोडण्याचा प्रयत्न करतात सदर त्यामुळं भरलेली फी परत मिळत नाही पळून जाणाऱ्या विद्यार्थ्यामुळे संस्थेची बदनामी होते प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांमध्ये इतर विद्यार्थ्यांमुळे सुद्धा संभ्रम निर्माण होतो तर कृपया अशा विद्यार्थ्यांनी प्रवेशच घेऊ नये जर प्रशिक्षण पूर्ण करणार असाल तरच प्रवेश घ्या आणि तुमची भरतीची हमी आम्ही संस्था देऊ असं आम्ही म्हणलेलं आहे पण इकडे बघा पहिल्यांदाच एक मैदानी चाचणीची प्रवेश घेतल्यानंतर पहिल्यांदाच मैदानी चाचणीची तयारी करत असल्याने सुरुवातीला काय होतंय पहिल्या आठवड्यात अंग दुखणार आहे पाय दुखतोय घरच्या मित्रांच्या पासून लांब आल्यापासून नवीन ठिकाणी नवीन ओळखी होईपर्यंत आपणास बोर होते करमत नाही मोबाईल नसल्यामुळे मनामध्ये नैराश्य होते करमत नाही अशी भावना होती पण 10-15 दिवसानंतर सरावानं थांबते नवीन ओळखी होतात नवीन मित्र होतात भरतीची आवड निर्माण होते त्याचा भाव करू नका भरती होऊनच जावा असं या ठिकाणी आम्ही माहिती दिलेली आहे आता तुम्हाला आम्ही या ठिकाणी हे जे मुलांचं आहे हे हॉस्टेल आहे कॅम्पस आहे या मुलांचा हा राहण्याचा कॅम्पस आहे ते तुम्हाला आम्ही या ठिकाणी दाखवतो हा पद्म कॅम्पस आहे की जेणेकरून या मुलांना देशप्रेम आर्मी भक्ती किंवा इतर जे आपल्या खातीबद्दल आवड निर्माण त्या प्रकारचाच हा याचा कलर वगैरे असं दिलेला आहे आणि मुलं इथं भरती झालेली मुलं आहेत त्यांचे फोटो या ठिकाणी लावलेले आहेत इथे तू मग हे विलास शिंदे विलास शिंदे अकलूज आणि सोमनाथ सुरवसे अकलूज पोलीस स्टेशन हे आहे का अकलूज सोलापूर पोलीसला सोलापूर आहे सोमनाथ सोपनवर म्हणून पीएस आहे म्हणून आता ते एपी आहेत ते पण या ठिकाणी हे होते असे बरेच मुलं आहेत की तुमची मुलं आहेत तुम्ही या ठिकाणी घेऊन आला होता आम्ही घेऊन आलेलोच मुलं आहेत ज्यावेळेस माझ्या मेहुण्याला गणेश शिंदेची वाद सध्याला युट्यूब स्टार आहे त्यावेळेस हे विलास शिंदे किंवा सोमनाथ सुरवसे हे एकत्र होती ती मुलं त्यावेळेस मी स्वतः घेऊन आलो त्यांना इथं सोडण्यासाठी मग तेच हे बघून मी आज माझ्या स्वतःच्या पुतण्याला घेऊन आलो इथं सोडण्यासाठी कारण मला माहित आहे इथं माझा पूर्ण विश्वास आहे तेवढा की बाबा इथं हा मुलगा करिअरच करून दाखवणार. चला आता राहण्याची सोय बघूया आपण आता. मुलांची राहण्याची सुविधा कशी आहे ते हॉस्टेल आहे त्यांना आम्ही असं नावं दिलेलं आहे ते मुलांना ऐतिहासिक असे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे आपले ऐतिहासिक किल्ले आहेत किल्ल्यांची नावं आम्ही प्रत्येक रूमला दिलेली आहे या मुलांची अशी राहण्याची सुविधा आहे प्रत्येकाला आम्ही बेड डबल बेड आहे त्याला बंक बेड म्हणलं जातं की या ठिकाणी आम्ही सुविधा दिलेल्या आहेत अशा प्रकारच्या मुलांना राहायची सुविधा वगैरे आहे प्रत्येकाला गादीची वगैरे सुविधा केलेली आहे या ठिकाणी बेड आहेत फॅन आहे खिडकी लाईट वगैरे अशी आवश्यक लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत. आता लाईट गेल्यामुळे तुम्हाला ते दाखवता येत नाही असे सगळे सुविधा आहेत खूप छान मस्त आवडलं माहिती वगैरे देताना या ठिकाणी हे अकॅडमीचं ऑफिस आहे या ऑफिसमध्ये चैतन्य अकॅडमी तर्फे आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. धन्यवाद सर. तुम्हाला आता आम्ही या अकॅडमी बद्दलची माहिती तुम्हाला या ठिकाणी मी देतो या पुढे जवळ ही जी अकॅडमी बद्दल माहिती आहे की आम्ही 2007 पासून ही अकॅडमी आहे 10वी-12वी नंतरचं कॉलेज आणि अकॅडमी या ठिकाणी या मुलांना करता येते चैतन्य अकॅडमी म्हणजे एमपीसी पीएसआय एसटीआय नेव्ही एनडीए पोलीस आर्मी बीएसएफ सीआयएसएफ जी संरक्षण खात्यातल्या ज्या आहेत त्याची आम्ही ही देतो 19 वर्षापासून अकॅडमी चालवते आता 20 वर्ष झाले अकॅडमीला म्हणजे 19 वर्षापासून पोलीस आर्मी आणि कॉलेज असं रिअली आम्ही हे करतो पॅटर्न राबवतो एकाच छताखाली तुम्हाला सगळ्या सुविधा आहेत एकाच छताखाली ही सगळ्या सुविधा एकाच छताखाली आहेत
आता या सगळी समोर समोर या एकाच छताखाली आम्ही तुम्हाला सगळ्या सुविधा देतोय. या ठिकाणी 400 मीटरचं ग्राउंड आहे तुम्हाला लाल मातीचं. त्या 100 मीटरचं ग्राउंड आहे जे तुम्हाला मी दाखवलं. गोळाफेकचे ग्राउंड आहेत, लांबुडीचे ग्राउंड आहेत, त्या समुद्राची रिती आहे, कॉन्क्रीट असणारे गोळाफेकचे ग्राउंड दाखवले, ओपन जिम आहे, क्लास आहे, बॅडमिंटनचा ग्राउंड आहे, त्यानंतर व्हॉलीबॉल आहे, मुलांना क्रिकेट खेळण्यासाठी आहे. अशा प्रकारचे सगळे ग्राउंड आहेत. तुम्हाला मी अभ्यासिका दाखवली, क्लास आहे, संगणक रूम आहे, कॅन्टीन बघितलं तुम्ही, स्टोर रूम बघितलं, स्टेशनरीचं दुकान बघितलं आणि हॉस्टेलच्या सर्व सोयी सुविधा असणारं हॉस्टेल परिपूर्ण हॉस्टेल आहे. मैदानी आणि याच्या आम्ही निवासी वसतिगृहामध्ये मुलांना प्रत्येकाला बंक बेड, गादी, फॅन, ॲक्वागार्डचं पाणी, आरोचं पाणी, मुलींच्यासाठी गरम पाणी, थंड पाणी अशी पण आम्ही या ठिकाणी सुविधा या ठिकाणी केलेल्या आहे. मुलांनी 1 वर्षाचा जर प्रवेश घेतला तर 1 वर्षाच्या प्रवेश फी मध्ये आम्ही ग्रामीण भागातली मुलं असते, शेतकरी लोक असतात, ती 1 वर्षानंतर त्या मुलांना फी नसते भरायला. शासनानं मला भरती मागं पुढे केली किंवा मुलगा एखाद्या वर्षी भरती नाही झाला तर आम्ही त्या पुढल्या वर्षीची फी घेत नाही, त्याच फी मध्ये त्या मुलांना आम्ही शिकवतोय. फ्री म्हणजे नोकरी लागेपर्यंत त्या मुलांना शिकवतोय. अशा प्रकारची 100% गॅरंटी देतोय. दररोज सराव परीक्षा घेतोय, 2 वेळा ग्राउंड घेतोय, सकाळचा आणि संध्याकाळचा दोन्ही वेळा ग्राउंड घेतोय. सकाळचे पण क्लास घेतोय, संध्याकाळचे एक क्लास घेतोय. राहण्याची सुविधा आहे, बनबेड आहे, चहा नाश्ता, 2 वेळचं जेवण आणि पूर्ण परिसर मॅडम सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्याच्या कक्षेत आहे. अशी आणि 24 तास अभ्यासिका अशी संपूर्ण निवासी गुरुकुल कॅम्पस असणारी अकॅडमी आहे. तुम्ही या ठिकाणी आलात, परत एकदा मी तुमचं आभार व्यक्त करतो आणि तुम्ही तुमच्या युट्यूब चॅनलला पण आम्ही शुभेच्छा देतो की तुमची खूप मोठी अशीच गणेश सारखे तुम्ही मोठे स्टार व्हावं, रील स्टार. अरे त्यांना बोलव ना, त्यांना बोलव. मी माझे छान वाटलं सरांनी जी सगळी माहिती सांगितली आहे ते खरंच खूप छान आहे. आणि अशी माहिती सांगणारे खरं तर हे सर आहेत आणि सरांचं नाव काय हे सांगितलं नाही मी तुमच्या. मी संदीप खाडे सर आहे, या इकडे. हा माझा मित्र आहे, ये ना. हा किरण जाधव म्हणून माझा मित्र आहे आणि हा हाय जंप उंच उडीचा नॅशनल खेळाडू आहे आणि उंच उडी साधारण 181 सेंटीमीटर पेक्षा 195 सेंटीमीटर पेक्षा जास्त उंच उडी मारून आपल्या महाराष्ट्र पोलीस आपल्या सातारा जिल्ह्याचं या ठिकाणी नाव कमवलेलं आहे. आणि एक असा हा स्पोर्ट्समन आहे की जे आपण जे इंटरनॅशनल खेळाडू आहेत, आता युवराज सिंग वगैरे असे खेळाडू आहेत, आपण त्यांना फोकस करतो, पण त्यांच्यापेक्षा जास्त धडाडीचा हा माझा मित्र आहे की त्यानं ब्लड कॅन्सर सारख्या या आजारावर मात करून खेळ खेळून पोलीस खात्यासारखी नोकरी सांभाळून तो कॅन्सरवर मात करतोय आणि तो त्याच्याशी लढा देऊन तो स्वतःचा एक ही देऊन कॅन्सरला त्याने मात केली आहे अक्षरशः. एवढा धाडसी आणि माझा हा जिवलग मित्र आहे किरण जाधव आणि त्याला ह्या आजारातून त्याच्या कुटुंबातून त्याला जर बळ मिळावं, ईश्वर त्याला बळ द्यावं मी अशी प्रार्थना करतो. दुसरा एक माझा गणेश खोमरे म्हणून हा एक सहकारी आहे, तो पण फलटणला टॉपिक मध्ये करतोय. इथलाच ग्रामीण भागातला दोरगेवाडीचा हा गणेश आहे, तो माझा सहकारी आहे. हेही या ठिकाणी अकॅडमीला भेट देण्यासाठी आले. त्यांचंही मी अकॅडमीच्या वतीने सरचे स्वागत करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. आता तुम्ही बोला, या. बापरे, एवढं सगळं सर बोलल्यानंतर मी काय बोलू, याच्यापुढे काहीच नाही मी. तरी पण 2 शब्द सांगते. खूप छान वाटलं इथं आल्यानंतर ना. पहिल्यांदा थोडंसं वेगळं वाटत होतं, पण म्हणजे सरांची भेट झाल्यानंतर खरंच म्हणजे काय अकॅडमी काय आहे आणि मुलांनी खरंच काय करावं हे इथं आल्यानंतर शिकायला मिळते, खरंच शिकायला मिळते. आणि खास आम्ही माझ्या पुतण्याच म्हणाले तिथे सोडण्यासाठी. तर खूप भारी वाटलं. तुम्हाला जर खरंच हा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की शेअर करा. आणि हा व्हिडिओ बघून तुम्हाला जर वाटत असेल की तुमचे लहान मुलं तुम्हाला इकडे आणायचे असतील अकॅडमीमध्ये तर नक्की आणू शकता, कारण सगळी तयारी, सगळी सोय, पूर्ण सोय आहे. सर करताय. धन्यवाद.